आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट. अरे तू माझी होशील का? मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. तुला आठवतंय आपण एकदा गावाकडे निघालो होतो बघ, आणि आदित्य सर असे अचानक आपल्याला परत घ्यायला आले होते. आता बी आले तर परत आपल्याला घ्यायला यायची काय गरज आहे कोणाची? आपण कोण होत त्यांचे? अरे ढिगासनी नोकर मिळतील त्यांना. घरात सरो आणि वैद्य मरो असली गत असते या मोठ्या लोकांची. वा, आदित्य सर आणि त्या घरातली माणसं तशी नाहीत. तशी नाही आहेत का? मग आईल्या मॅडमला तुझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल का नाही सांगितलं ते? वा, सगळ्यांसमोर त्यांनी तुझा का नाही स्वीकार केला? मला माहिती आहे ना, आईल्या मॅडम कधीच हे नातं स्वीकारणार नाही. तुला लाख वेळाला मी सांगितलंय की आपली लायकी नाही त्यांची बरोबरी करायची. तर तुला कधी कळणार रे? आता जे झालं ते झालं. आता आपण इथली नोकरी इथलं घर सोडून निघालोय ना, आता त्या लोकांचा आणि त्या घराशी आपला काय संबंध आहे? आता नवीन ठिकाणी नोकरी करायला जाणार होत ना, तिथंच एखादी शाळा बघू, तिथंच गणितची ऍडमिशन घेऊ आणि तुझ्या लग्नाचं पण लवकरच बघू. वा, हे बघ, मला तुमच्या सोबत राहायचं आहे म्हणून मी ते घर सोडलं, म्हणून मी ते काम सोडलं. अरे त्या स्कूल प्रोजेक्टचं काय झालं? सुरू आहे, प्रोग्रेस आहे. गुड. आई, तू म्हटल्याप्रमाणे मी मारुती मामाला घेऊन आलो. मारुती, तुझ्याकडून ही वागण्याची अपेक्षा नव्हती. आपल्या इतक्या वर्षांच्या नात्याचं हे फळ दिलेस तू आम्हाला. मी तुला भाऊ मानला आणि तू, तुझ्या नजरेत आमची हीच किंमत आहे का रे? माफ करा आईले मॅडम, मला माहिती होतं हे तुम्हाला काही मान्य होणार नाही, म्हणून मी पारूला तसं समजावलं पण होतं, पण तिने नाही ऐकलं. चुकली ती. काय आयुष्यात कधी ह्या कुटुंबाची गद्दारी करीन असा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही.
मला या कुटुंबाची सेवा करायची हो. पर पारू अशी वागली आणि त्यामुळं तुमच्या समोर तोंड घेऊन यायची जागा सुद्धा शिल्लक नाही ठेवली तिने. हे वेडाबाई, तुला काय वाटलं मी अशीच जाऊ देणार आहे तुला? मला तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची. तू या घरातला एक महत्वाचा भाग आहेस आणि कायम राहणार आहेस. मारुती, पारू आजपासून आमची जबाबदारी. वय वय. अरे हा हे तुमचं. मारुती, हे आम्ही तुला दिले होते ना पैसे, ठेव. नाही नाही, तुम्ही मला भाऊ मानता ना, मग तुम्ही दिलेला पगार पुरतो की मला. ठेवा ठेवा. आता जा, आपल्या घराचा ताबा घ्या. वय वय. चला चला. तायडे चल पटकन.